मित्रहो, या ठिकाणी या आपल्या मेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आपल्या भगिनी सिंधू वहिनी या ठिकाणी आलेले आहेत। श्री बिरोबाच्या नावानं मागचे बोलत नाही, देव बघतोय, जवळ आहे। बिरोबाच्या नावानं अखंड महाराष्ट्र आणि कर्नाटकाचं धनगर समाजाचं आराध्य दैवत श्री विठ्ठल बिरुदेव पट्टणकोडोली या मंदिराच्या पटांगणामध्ये तुम्हा सगळ्यांना माहिती आहे बिरोबाची ताकद काय असते। गोपीचंद पडळकरांच्या मागे बिरोबाची ताकद आहे, म्हणून आपलं हे सगळं चाललंय। आणि मग गोपीचंद जर असं चालत असेल तर बिरोबाची शक्ती काय तुम्हा सगळ्यांना माहिती आहे। आरेवाडीच्या बिरोबाच्या बनामध्ये 16 ऑक्टोबरला या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर अखंड हिंदुस्थानातल्या प्रस्थापित राजवटीला सुरुंग लावायचं काम आरेवाडीच्या बिरोबाच्या बनातनं झालेलं आहे। आणि आज पट्टणकोडोलीच्या श्री विठ्ठल बिरोदेवाच्या मंदिराच्या प्रांगणातून महाराष्ट्र सरकारच्या बुडाखाली जाळ लावायचं काम आपल्याला करायचं आहे। महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या तरुण पोरांच्या हातामध्ये एसटीचा दाखला मिळावा या एकाच निरपेक्ष भावनेतून जुलै महिन्यातल्या 15 तारखेला महाराष्ट्रामध्ये माननीय उत्तमराव जानकर साहेबांनी आम्ही एक निर्णय केला। जरी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती मी आमदारकीची निवड लढलो असलो, जरी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती माझ्या तालुक्यातल्या पंचायत समितीवरती आमची सत्ता असली, जरी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती सांगली जिल्हा परिषद मध्ये आमची सत्ता असली आणि त्या सत्तेमध्ये अपक्ष म्हणून माझे मोठे बंधू ब्रह्मानंद पराकर सभापती असले आणि उत्तमराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली माळशिरसमध्ये आणि सोलापूर जिल्हा परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असली, तरी सुद्धा या सत्तेला पण भीक घालायची नाही। धनगर समाजाच्या मतावरती या महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये हे भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेमध्ये आलाय हे मी म्हणत नाही। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अनेक वेळा भाषणात सांगितलंय की मी या खुर्चीमध्ये 6व्या मजल्यावरती फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या धनगरांच्या पोरांच्या मतामुळे बसलो आहे। आणि जर हे सरकार 2014ला आपल्या मतावरती या महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये सत्तेमध्ये बसला असेल आणि सत्तेमध्ये बसताना आपल्याला लेखी दिलेला आहे की तुम्हाला आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये सर्टिफिकेट देऊ, आणि असं म्हणून सुद्धा आज केंद्रातल्या सरकारला 5.25 वर्ष पूर्ण होत आहेत मित्रांनो। आणि महाराष्ट्र सरकारला गेल्या 31 ऑक्टोबरला 4 वर्ष पूर्ण झाली, तरी सुद्धा धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा कागद या टेबलावरून त्या टेबलावर सुद्धा या सरकारनं हलवलेला नाही आहे। महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या नेत्यांना 2 मंत्रिपद दिली आणि 1 राज्यसभा दिली म्हणजे महाराष्ट्रातल्या धनगरांचा प्रश्न मिटू शकतो। हे जे या भारतीय जनता पार्टी सरकारच्या डोक्यामध्ये आहे त्यांनी ते पहिला डोक्यातनं काढावं। जे 2 मंत्री केले त्यांचे अधिकार वाढवा, त्यांना गृहमंत्री, त्यांना महसूल मंत्री, त्यांना बांधकाम मंत्री करा, आणि जे राज्यसभेवरती घेतलाय त्यांना केंद्रामध्ये मंत्री करा।
तरी सुद्धा धनगर समाजाच्या ऋणात तुम्ही उतराई होऊ शकत नाही. ज्या दिवशी धनगराच्या पोराच्या हातामध्ये एकटीचा धाकला द्याल तेव्हा तुम्ही 2014चे उतराई करू शकता. तिथं मुंबईमध्ये येशीत बसून लय गणित मांडणारा गडी आहे, ज्याच्या मागे कोण नसतो तो गणित करतो. हे असं आहे, ते तसं आहे, हे असं आहे, हे काय. धनगर समाजाला 2 मंत्रीपद दिले, खासदार दिले, आता टेन्शन नाही. अहिल्या जयंती सरकार साजरी करते, आता टेन्शन नाही. मधनं सोलापूर विद्यापीठाचा आपण मुद्दा घेऊ, घोषणा करू. सोलापूर विद्यापीठाला नाव दिलंय, काय टेन्शन नाही. त्यांना वाटतं धनगर वेडा आहे. त्यांना काय वाटतंय? धनगर वेडा आहे. पण त्या सरकारला कुठं माहित आहे? पट्टण कोडोलीतल्या माझ्या डोक्यावरती फेटा असणाऱ्या माझ्या बापाजवळ सुद्धा अँड्रॉइड मोबाईल होय हे सरकारला अजून माहित नाही. मेंढराच्या मागे जाणारा माझा बाप त्या व्हॉट्सअप वरती, ट्विटर वरती बघतो सगळं, फेसबुक वरती लाईव्ह, आता वाड्यावरती हा कार्यक्रम चालू आहे. सरकारच्या बापाला कुठं माहित आहे? रानावनामध्ये शेळ्या मेंढ्या चालणाऱ्या, दऱ्याखोऱ्यामध्ये राहणाऱ्या माझ्या त्या बांधवाकडे आता सगळं सोशल मीडिया चालू आहे. तेव्हा तो मेंढका माझा कसा मोबाईल घेऊन हे त्या सरकारला माहित आहे. त्याला वाटतं डोक्यावर फेटा आहे. अरे डोक्यावर फेटा असला तर इंजिनियराच्या पुढचं गणित माझा बाप मांडतो हे सरकारला माहित नाही. म्हणून आपल्याला गणित मांडावं लागेल या महाराष्ट्राच्या राजकारणात. कोल्हापूरच्या भूमीमध्ये हा आमचा पहिला मेळावा होतोय आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्या प्रस्थापित व्यवस्थेला सांगतो, अरे प्रस्थापितांनो, तुमच्याला गाडण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे. बाप गेला का पोरगा, पोरगा गेला का नातू. इकडे साखर कारखान्याचा चेअरमन बाप असला, तिकडे पोरगा दूध संघाचा चेअरमन. ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था तुम्हाला आम्हाला मोडीत करायची आहे. म्हणून बहुजन पोरांच्याकडे जावा. गरीब मराठीच्या पोरांना पुढे आणा, त्यांना सांगणारे विधानसभा लढवा. तुमच्या पाठीमागा मी ठामपणे उभा आहे. जिथं आपली संख्या तिथं आपल्याला तिकीट मागा. मराठा असेल, बौद्ध, चमार, कुंभार, ढोर, नावी, साळी, तेली, कोष्टी, वंजारी, हटकर, धनगर, सरगार, रामोशी, वडार, बेडार, मुसलमान, लिंगायत, परीत, गडशाचं, डवऱ्याचं, लोणाऱ्याचं, नंदीवाल्याच्या पोराला जाऊन गोळा करा. या सगळ्यांची एक मोठ आणि बांधावी लागेल. अरे आपल्याला हे मोठे आहेत, आमच्या आहेत, तमच्या ठरावा हे काय नसतं. हे आपल्या मतावरती मोठे झालेले राजकारणी आहेत आणि ह्यांच्या छाताडावरती नाचण्यासाठी तुमचा जन्म झालाय. येऊ नका, घाबरायचं काय कारण नसतंय. अरे याच पट्ट्यामध्ये बापू बिरू वाटेगावकरांचा जन्म झाला. कशासाठी झाला? अरे अन्याय करतायत लोक म्हणून त्याला जन्म घ्यावा लागला. अरे मग बापू बिरू सारखा आपल्याला खून तर करायचं नाही, नुसती बटणं दाबायची. बंदुकीची, तलवारीची, पिस्तोलची तुम्हाला गरज नाही. या बोटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकी ताकद दिल्या ना, तुम्ही त्या मशीनवरची नुसती बटणं दाबा, हे प्रस्थापित पटापटा पटापटा मरून जातील. हे धाडस तुम्ही दाखवा आणि आज बिरोदेवाची शपथ घेऊन इथं बाहेर पडा. आम्ही जे आंदोलन पुकारले ना उत्तमराव जानकर साहेबांनी आणि मी, हे आंदोलन धनगराच्या पोराच्या हातामध्ये धाकला दिल्याशिवाय थांबणार नाही. मित्रांनो, लोक अनेक बोलली आम्हाला की यांना काय पाहिजे, त्यांना काहीतरी महामंडळ, ह्यांना काहीतरी विधान परिषद, ह्यांना काहीतरी राज्यसभा, ह्यांना काहीतरी हाणायचं असं डोक्यामध्ये होतं त्यांच्या. लोकांनी आम्हाला विचारलं तुमचा स्वार्थ काय? अरे बिनस्वार्थी फिरायला आम्ही काय संतांची औलाद आहे का? आम्हाला सुद्धा स्वार्थ आहे, पण आम्हाला स्वार्थ असा आहे, गोपीचंद आणि उत्तमराव दोघ आमदार खासदार होऊन चालत नाही. या महाराष्ट्रातली 35 धनगराची पोरं आमदार करायचा आमचा स्वार्थ आहे आणि ते आपण करू शकतो. ही ताकद आपल्यामध्ये, आपल्याला कळलंच नाही राजकारण. अरे ही ताकद आपल्या अंगामध्ये आहे, ती आपण करू शकतो. आणि आपण कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, आपण कुठल्या जातीच्या विरोधात नाही, आपण फक्त प्रस्थापिताच्या विरोधात आहे. आणि प्रस्थापिताला जात धर्म नसतो. प्रस्थापित सगळ्या समाजामध्ये आहेत आणि त्या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात तुम्हाला आम्हाला लढावं लागेल. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेला अधिकार आपल्याला मिळत नाही. आमचं आरक्षण असताना आम्हाला दाखला मिळत नाही. गेले 70 वर्ष दिलं नाही म्हणून आघाडी सरकारला गाडलं. आघाडी सरकारवाले मस्तीमध्ये होते. अरे कोण आमचं वाकडं करणार आहे, कोण आम्हाला अडवणार आहे?
आणि जेव्हा पंढरपुरातून बारामतीपर्यंत लॉंग मार्च समाजाचा गेला आणि बारामती नगरीमध्ये जेव्हा जत्रा भरली पंढरपूरच्या पांडुरंगासारखी, त्या दिवशी सरकारचा तिथं घात झाला होता. आणि मग ते सरकार म्हणतोय की आम्ही धनगर समाजामुळे सत्तेत गेलो, आणि हे सरकार म्हणतोय आम्ही धनगर समाजामुळे सत्तेत आलो. मग धनगर समाज कुणाला तरी घालवण्यासाठी कुणाला तर आणण्यासाठी आहे का? 2014चं गणित आता 2019ला असू शकत नाही. अनेक गडी टपून बसले आमच्या दोघं, ही नेमकं काय करते, हे नेमकं काय करते, हे नेमकं कुणाच्या हवाली करते, कुणाच्या हवाली करत नाही. अरे आम्हाला या महाराष्ट्रातल्या सत्तेतला निम्मा वाटा पाहिजे, म्हणून आम्ही लढाई करतोय. विधान परिषदवर कोण कुत्र खात रे? विधान परिषदला 2 कोटी रुपये फंड. किती? 20 देवळं बांधली तर फंड संपतो. पुढं काय द्यायचं आमदारानं? काय आमदाराला राईट आहेत? समाजाचा प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा आहे. 2019ला जर महाराष्ट्र सरकारने या महिन्याभरात आपल्या हातामध्ये एसटीचा खाकरा दिला नाही, तर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं समजायचं की परत ते हयात या सत्तेमध्ये येऊ शकत नाहीत. जर तुम्ही आम्ही ठरवला तर निश्चितपणे होऊ शकतं. मग तिकडं काँग्रेस राष्ट्रवादीला गुदगुल्या होत्या, आता बरं म्हणतात, मग आमचं विटतंय का? सावध भूमिका घ्यायची प्रत्येक वेळेस. प्रत्येक वेळेची गणित वेगळं असतील, आणि आम्ही या सगळ्या गोष्टीची समाज बांधवातल्या बुद्धिवादी लोकांशी चर्चा करून निर्णय घेतोय. आम्ही काय देऊ नाही, आम्ही चुकत असेल आम्हाला तुम्ही सांगा, तुम्हाला तो अधिकार आहे. पण मित्रांनो, ही लढाई फार महत्वाची आहे. आज नोकरीमध्ये असणाऱ्या लोकांनी यामध्ये उतरायला पाहिजे. आम्ही वर्गणी मागत नाही, अरे पण किमान तुम्ही एनटीच्या धाकल्यावरती नोकरीमध्ये लागलाय, समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून तुम्ही पुढे यायला पाहिजे. मित्रांनो, ही चळवळ ही एका दोघांसाठी 4-5 जणांसाठी नाही आहे. ही चळवळ या महाराष्ट्रातल्या 2 कोटी गरीब धनगर बांधवांच्यासाठी आहे. आरक्षण आम्हाला का पाहिजे? आरक्षण आम्हाला कशासाठी पाहिजे? आणि या शाहूवाड्याच्या धनगरवाड्यामध्ये जर 82 गेला तर महाराष्ट्र सरकारला कळालं आरक्षण कशासाठी पाहिजे. पन्हाळाच्या पलीकडे जरा गेल्यानंतर हे धनगरवाड्या आहेत, त्या धनगरवाड्यांना रस्ता नाही, विजेची सोय नाही, गावामध्ये शाळा नाही, कुठल्याही महाराष्ट्र शासनाच्या नागरिक सुविधा तिथं नाही. त्या गावाखेड्यामध्ये या सरकारमधल्या लोकांनी तिथं जावावं. मिळण्याच्या पाठीमागे गेल्यानंतर रात्रनी दिवस न बघणारी माझी माऊली, ऊन वारा पाऊस यामध्ये 3 दगडाच्या चुलीवरती स्वयंपाक करणारी माझ्या आईला जाऊन विचारा, वाऱ्यामध्ये ती स्वयंपाक कसा करते, मुसळधार पावसामध्ये ती चूल कशी पेटवते, उन्हाच्या कडाक्यामध्ये तिचं पोरगं कुठं झोपतं, हे सगळं सरकारला कधी करणार? आणि म्हणून जर हे कळवायचं असेल तर आपण जागे राहायला पाहिजे. सरकारला नुसता दोष देऊन चालणार नाही, त्या प्रस्थापित व्यवस्थेला दोष देऊन चालणार नाही. कारण प्रस्थापित व्यवस्था आपण जन्माला घातलेली आहे, ती प्रस्थापित व्यवस्था तुम्हाला खोल खड्ड्यात देऊन गाळावी लागेल. नुसतं इकडं बोकडं कापली, तिकडं बोकडं कापली, इकडं बकरी कापली बंद करा. बिरुदेव आपला आहे ना, आपला ऐकल का दुसऱ्याच ऐकल? कुणाचं ऐकल देव? अरे आपला देव आपलंच ऐकल ना. बिरोबाला 4 बोकडं कापताय, थांबून टाका. बिरोबाला सांगा एकटीचा धाकला मिळाल्यानंतर 10 बोकडं कापतो. पोरग शाळेमध्ये जाते, पोरग पहिलीमध्ये, पोरग पहिलीत जाते, तर बिरोबाला सांगा देवा पोरग जोपर्यंत डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, क्लास 1 अधिकारी होत आहे तोपर्यंत मी एक पण बोकड कापणार नाही. ज्या दिवशी पोरग क्लास 1 अधिकारी होईल 2 पगार सगळे बोकडावरती खर्च करतो. बिरोबा आपलाय सांगा ना. घाबरायचं काय कारण आहे का? सरकारचं ऐकल बिरोबा? या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बदल करायला पाहिजे. मित्रांनो, जर तुम्ही बदल केला नाही तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही. आपली पोरं बाळा नातवंड आपल्याला शाप देतील, अरे तुम्ही काय केलं. राजकीय प्रगल्भता आपली आली पाहिजे. राजकारण कसं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस आपण म्हणतो राजकारणावर काही बोलू नका, अहिल्या जयंती असली राजकारणावर बोलू नका, कुठला सामुदायिक कार्यक्रम आहे राजकारणावर बोलू नका. अरे मग काय तिथं कीर्तनाचा कार्यक्रम आहे, काय बोलणार काय तुम्ही? कशावरती बोलणार? राजकारण तुम्ही करायला शिका मित्रांनो. इथं 10 लाख लोक यात्रेला येतात. का सरकारनं 10-20 कोटी रुपये खर्च केले नाही तिथं? कारण काय? या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रस्थापित मेले, त्यांची थडगी बांधायला 20-20 कोटी रुपये शासनाने खर्च केलेत. तुम्हाला माहिती आहेत ना या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांची? ह्यो मरती, तो मरती, आमका मरती, तमका मरती. अरे तुम्ही मेला, आमच्या पैसे त्यामध्ये का खर्च केले?
तुमच्या थडग्याच्या पाया पडून आम्हाला काय मिळणार आहे? अरे जर महाराष्ट्रातली माणसं मेली, त्यांची थडगे बांधायला सरकारनं 20-20, 30-30 कोटी रुपये खर्च केले आणि 10 लाख लोक एका दिवसामध्ये इथं येतात, 1-2 कोटीच्या वर इथं पैसे दिले नाहीत. का दिले नाहीत? कारण आपण राजकारणामध्ये कमी आहे. राजकारण आपल्याला कळलं नाही. अरे ज्याचं बायकोचं मत सुद्धा ज्याच्या मागं नाही ते पुढारी झाले, पण 2-2 कोटी लोकांना कळलं नाही राजकारण कसं करावं. मग जे नोकरी करतात त्यांनी नोकरी करा, जे व्यवसाय करतात त्यांनी व्यवसाय करा, पण माझ्यासारखे जे फकीर फिरतायत त्यांनी राजकारण करा, राजकारण शिका. त्यांनी तुम्हाला 100 वेळा गंडवलं, 10 वेळा तर गंडवायला शिका. नाहीतर आलं का बिरोबाची पडडी घेऊन पुढे आलं, माकवाची पडडी शिवलं, झालं आपलं कामच झालं. बोंबलं. किती सोप्यात, किती सोप्यात. त्यांना माहित आहे एकदा भांडारा फिरवलं का ह्यांचं काम होतंय, की तुमच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही. कारण पुत्र सुद्धा आपल्याला विचारत नाही. कारण आपण देवावरती प्रचंड विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो. पण मित्रा, जेव्हा तो भंडारा घेऊन आपल्याकडे येईल तर मनातल्या मनात म्हण, देवा त्यानं 100 वेळा मला गंडवलंय, आता ह्याला तुझा भंडारा घेऊन गंडवतो. देव आपला ऐकल ना, मनातल्या मनात बोललेलं. त्याला वरनं सांगा ना, कधी हो त्याचं ऐकल. अरे किती वेळा पण आपला या राज्यामधला बॅकलॉग भरून काढावा लागेल आपल्याला, आणि तो एसटीचा धकलाच आपला बॅकलॉग भरून काढू शकतो. 1931 साली माननीय उत्तमराव जानकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या देशामध्ये इंग्रजांनी पहिल्यांदा जात न्याय जनगणना केली. आता मेंढरं मोजली जातात, गुरं मोजली जातात, कुत्री मोजली जातात, गाढवं मोजली जातात, घोडी मोजली जातात, पण जातवार माणसं मोजली जात नाहीत. 1931 ला पहिल्यांदा या देशामध्ये इंग्रजांनी जात न्याय जनगणना केली. आणि आपण जेव्हा बॉम्बे स्टेट मध्ये होतो तेव्हा या बॉम्बे स्टेटची लोकसंख्या 3,21,00,000 होती आणि त्यापैकी 28,51,000 आपण होतो. सगळी शिकलेली पोरं आहे, कॅल्क्युलेट ज्ञान करा. 3,21,00,000पैकी जर आपण 28,51,000 1931 ला असो आणि 1989 ला सरकार आपल्याला 3.5% आरक्षण देतंय, किती वेड्याचा बाजार आहे बघा. हम दो हमारे दो व्हायच्या आधी आपल्यात पोरं किती आहेत? किती आहेत? दादा आहेत का नाही? अरे दादा सोडून द्या, 4-4 जरी मोजली तर टक्केवारी झाली किती? 15-16% होते. तरी सुद्धा काय काय गडी म्हणते आरक्षण आम्हाला 3.5% द्या. काय म्हणते स्टेटमेंट ऐकताय ना तुम्ही? आम्हाला एसटीचं आरक्षण 3.5% द्या. असला अजिबात चालणार नाही. एसटीचं आरक्षण देताना या महाराष्ट्रातला एक ना एक धनगर सरकारनं मोजायचा आणि त्या टक्केवारी प्रमाणे आम्हाला आरक्षण द्यायचं. आम्हाला जास्त पण नको आणि अजिबात कमी नको. बरोबर ना? का कमी घ्यायचं आपण? अरे कायदा तसा नाही ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेमध्ये आणि एसटी आणि एसटीचं आरक्षण हे लोकसंख्येवरती दिलं जातं. जर 10 वर्षानं एसटी आणि एसटीची लोकसंख्या मोजली जाते. आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा आरक्षणानं घात केलाय. या राज्यामध्ये 30% असणारा मराठा समाज त्याला 16% आरक्षण दिलंय. ते पण 48%च्या 16% आरक्षण दिलंय. मला त्या मराठा नेतृत्वाला प्रश्न करायचा आहे, अरे कशासाठी तुम्ही या युवक मराठ्यांच्या डोक्यामध्ये दगड घातला? कुठल्या अभ्यासानं तुम्ही आरक्षण घेतला? आम्हाला तसं आरक्षण नको आहे. आम्हाला आमच्या संख्येप्रमाणे आरक्षण पाहिजे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या तत्वानं आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि मग कोल्हापूरमध्ये तुम्ही जावा मित्रांनो. अनेक लोक या कार्यक्रमाला आले नसतील. अनेक लोक म्हणाल कुठे ह्याच्या नादाला लागता, हेच काय खरं असतं का, त्याचं काय खरं असतं? त्यांना जाऊन भेटा. 2 तास दिवसात काढा, 2 तास. ही गुरं मेंढर धारा काढायच्या, ऊसाला पाणी द्यायचं, ऊस कारखा, ही रोजच आहे. पोरं शिकवायची, पोरं मोठी करायची, त्यांची लग्न करायची, हे सगळं रोज चालू आहे ही प्रक्रिया. होते नाही जनावराला बी पोरं होते तीच की. आपल्याला त्याला काय एवढं काही सिरियस घेऊ नका, त्यात नाही अडकून पडू नका. नाही माझी पोरं बंगला गाडी, ती पोरग शिकलं, ती सासू सासरा मेवणा मेवणी ह्याच्या पलीकडे ती बघत नाही, ती तुम्हाला सुद्धा बघत नाही परत. त्यामुळं विचार करताना आता समाजाचा विचार करा. उत्तमराव जानकरांचा कारखाना आहे, त्यांना काय कुत्र चावलं का फिरायला? तुम्ही कोण गेलता का पत्रिका द्यायला? लोक म्हणले ह्यांना काय हाणायचं? अरे कुठल्या आमदाराकडे उत्तमराव सारखा बंगला आहे? लोक मला विशेष वाटतं ह्यांना काहीतरी ढापायला. आमच्याकडे काय, आम्ही काय भिकारी आहे का काय? आमच्याकडे कमी आहे, फंडच नाही ना, अधिकार नाही सायचा. एवढंच ना. तू येईल ना 2019 ला? अरे 2019 धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला तर देणार आहे. आणि उत्तमराव, मी आणि माझ्या बरोबर या राज्यातली पोरं विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आपल्याला जायचं आहे. हे काय चोरी करतो का आपण?
गेले 70 वर्ष आपण दिलंय, आता घेऊ ना. का बिघडतं या व्यवस्थेचा? अरे धनगराचं मत देताना तुम्हाला चालतं, धनगराच्या पोराला तिकीट देताना त्याची जात विचारली जाते. अरे धनगराचं मत घेताना तुम्ही वाटत नाही, मग धनगरांना तिकीट देताना तुम्हाला का लाज वाटते? का तुम्ही जात विचारता? आणि हे बहुजनांच्या पोरांना समजावून सांगा, गरीब मराठ्यांच्या पोरांना नेतृत्व द्या मित्रांनो. या व्यवस्थेमध्ये तुम्ही घुसा. या हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही आमदार उभा करा. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये पाडायची तयारी करा. हे तुमच्या हातामध्ये ते करू शकता. ज्याला ठरवाल त्याला निवडून आणता आलं पाहिजे आणि ज्याला ठरवाल त्याला तुम्हाला पाडता आलं पाहिजे. या दोन गोष्टी तुम्हाला जर जमल्या ना, तुम्हाला चौकात नमस्कार भेटतील. आल्यानंतर चहा प्या म्हणतील, मेंढक्याला सुद्धा व्यवस्थित आदमीनं बोलतील. कधी? तुमचा उपद्रव्य मूल्य दिसल्यानंतर. गावात एखादं हुबलाक माणूस असतं बघा, आगाव माणूस, त्याला गाव सगळं नमस्कार करतं. तुम्हाला गरीब माणसाला करत नाही. साखरपुडा जरी ठरला तर सुपारी फोडायला त्याला बोलू देत पुढं, कारण त्यांना माहित आहे याच्या हस्ते जर सुपारी नाही फोडली तर ही लग्न मोडत. पोरगा दारुड आहे म्हणून सांगतं, पोरगा नालाय काय गावात फिरतं, टवाळक्या करतं, काय त्याला माहित नसतं, पण त्याच्या हस्ते सुपारी फोडली नाही त्याचा राग असतो. पुरीच्या बाजून जर सुपारी नाही फोडली, हे पुरी वागायला लय वाईट आहे, चांगली किती बी असू द्या त्याला बिघडवायचं असतं. ती त्या आई बापाला माहित असतं. त्याच्या हस्ते जर सुपारी फोडली एकदम ओके, ती म्हणजे एक नंबर आहे. दारुड जरी पोरग असलं एक नंबर आहे. ती पहिलं पेत होतो कुणाचा नादाला लागून, आता अजिबात पेत नाही. ती भूमिका तुम्ही घ्या, नाहीतर तुम्हाला कोण विचारायचं नाही. गावातला आगाऊ माणूस मेला गाव अख्खं बंद करते ती. तुम्ही आम्ही गरीब मेला, मेल्याला बी माहित नाही, जळल्याला बी माहित नाही, माती झालेली बी माहित नाही. पाहुणं सोडून कुणाला सुद्धा माहित होत नसतं. गावातली ही परिस्थिती आहे. म्हणून तुम्हाला मी हात जोडून सांगतो, या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज गणपती तोडणीचा हा कार्यक्रम आहे. हनुमानाची शेपटी पेटवल्यानंतर जसं लंका काढली होती, आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रस्थापितांच्या शेपटीला आग लावायची आपल्याला. ही लंका जळायची असल्याला कसल्याही परिस्थितीत या प्रस्थापितांचे. तुम्ही म्हणणार माझ्याकडे गाडी नाही, माझ्याकडे घोडं नाही, माझ्याकडे पैसे नाही, मग कसं? हनुमान श्रीलंकेमध्ये लंकेमध्ये गेलता रावणाच्या, काय घेऊन गेलता का? काय गेलता? मोकळत गेलता ना. त्याला बांधलेला कासरा बी रावणाचाच होता, शेपटीला चिंध्या बांधल्या त्या बी रावणाच्या होत्या, राखेल ओतलं ती बी रावणाचं होतं, गाडी ओढली ती हनुमान घेऊन गेलता का? सांगा, ती रावणाचीच होती. शेपटी फक्त त्याची होती. आग लावली त्यांनी, पण लंका रावणाची त्यानं जाळली. काहीच भांडगोळ नव्हतं जवळ, काहीच हत्यार नव्हतं. त्यामुळे आपल्याला जरी काय हत्यार नसलं तरी सुद्धा आपण या रावणांची लंका जाळू शकतो. आणि त्याची सुरुवात आपण इथं विठ्ठल बिरोदेवाच्या पवित्र मंदिरात करतोय. जे इथं घडतं ते महाराष्ट्रात घडू शकतं, ह्याचा विश्वास सगळ्यांना आहे. आणि कपाळाला भंडारा लावून या बिरुदेवाचा आपण एवढंच ठरवायचं आहे की या सरकारनं आपल्याविषयी बेईमानी केली तर हे सरकार 9 वर्षाचा खाता काढून त्याला गाडावा लागेल आणि त्याच्यावरती आपला झेंडा उभा करावा लागेल. हे 2 महिने फार महत्वाचे आहेत. या 2 महिन्यात मिळालं तर आरक्षण, नाहीतर आपल्याला कोणच आरक्षण देत नाही. बरोबर का? एकदा आचारसंहिता लागली तर आपल्याला आरक्षण मिळू शकत नाही. पण सांगताना काय सांगते, ते दिल्लीला पाठवायचं आहे. खोटं आहे, 100% खोटं. दिल्ली बिल्ली काय नाही, फक्त एक 4 ओळीचं पत्र काढायचंय सरकारनं अध्यादेश की महाराष्ट्रामध्ये याला मराठीमध्ये धनगर म्हणावं आणि इंग्लिश मध्ये त्याला धनगर म्हणावं. किती ओळीचं पत्र? 4 आणे खर्च आहे. किती? आपल्याला आरक्षण देण्याची प्रक्रिया फक्त 4 आणे खर्चाची. तुम्हाला पटत्या का? पटत्या का? नाही पटत. खरं आहे. उत्तमराव मी जे सांगतोय ना 100% खरं आहे. सरकारला सुद्धा आता कळलंय. आम्ही तीच इकडं काय कालवा केला, आम्ही सगळीकडे बोंबळत पडतो, सगळ्या धनगरांना जागा करतो, ती बंद करतो. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा सर्वे आला, टीव्ही बातमी आली, निगेटिव्ह आला, दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली पॉझिटिव्ह आला. अरे कुठली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सर्वे सायन्स? कोण कुत्रा विचारत नाही त्या संस्थेला. त्याला अरबी समुद्रात आम्ही बुडवलंय. आणि जर कोण धनगर समाजाचा नेता या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सर्वेचा जर पाठिंबा देत असेल तर त्या नेत्यानं ह्याची सगळी जबाबदारी घ्यावी. अर्धवट कुठल्याही विचारावरती कुठलाही स्टेटमेंट करू नये. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला या धनगरांना अधिकार नाही सर्टिफिकेट देण्याचा. एखादा नवीन जर समाजाचा समावेश करायचा असेल तर ती संस्था नेमायची, ती पण संविधानिक असली पाहिजे. त्या संस्थेला कुठलाही अधिकार नाही, ती नेमायची गरज नाही. धनगरांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्यासाठी सरकारनं 4 वर्ष वाया घालवण्यासाठी नेमलेल्या संस्थेचं नाव टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आहे.
त्याचा आणि आपल्या आरक्षणाचा काडी मात्र संबंध नाही. आरक्षण फक्त आणि फक्त महाराष्ट्र सरकारच्या हातामध्ये आहे. दिल्लीला पाठवायची गरज नाही. हे जे आपल्याला सांगतात ते लबाड आहेत, खोटं सांगतात. म्हणून तुम्ही जागा राहावा. जिथं जाईल तिथं आरक्षणाच्या विषयाशिवाय 2 महिने काही बोलू नका. लग्न ठरवाय गेलं आरक्षण, मातीला गेलं आरक्षण, साखरपुड्याला गेलं आरक्षण, कुठे एसटीत बसला आरक्षण, मेंढराच्या मागा गेलं आरक्षण, मेंढराच्या बाजारात गेलं आरक्षण. दुसरा कुठलाही विषय आता डोक्यामध्ये 2 महिने ठेवू नका. हे जर सर्टिफिकेट तुमच्या हातामध्ये पडलं तर तुम्हाला परत गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर सारख्या नेत्यांची गरज भासणार नाही. मित्रांनो, आजपर्यंत धनगरांचा घात यामध्ये झाला. तुम्ही नेता तयार करायचा आणि आम्ही काहीतरी मिळालं का तिकडे जायचं. हे आपल्याला करायचं नाही. 2 कोटी लोकांचं नेतृत्व एक माणूस करू शकत नाही. का करू शकतो? तुमच्या गावातला तुमचा सरपंच तुम्हाला भेटतो का? नगराध्यक्ष इथं सरपंच भेटू शकतो का सगळ्यांना? नाही भेटू शकत. 5,000 लोकांना जर एक सरपंच भेटू शकत नसेल तर 2 कोटी लोकांना एक नेता कसा भेटल सांगा? गडचिरोलीतल्यानं बोलवलं, मी जाऊ शकतो? एक आणि उत्तमराव आणि एक गोपीचंद या महाराष्ट्राची गरज नाही. मित्रांनो, असे शेकडो गोपीचंद आणि शेकडो उत्तमराव तुम्हाला जन्माला घालावे लागतील. व्यक्ती केंद्रित राजकारण करून चालणार नाही आपल्याला. आजपर्यंत व्यक्ती केंद्रित राजकारणामुळे झाला. इथून पुढच्या काळामध्ये व्यक्ती केंद्रित राजकारण आपल्याला करायचं नाही. आज आम्ही तुमच्याकडे आरक्षणाचा लढा म्हणून आलोय आणि पुढची जी राजकारणाची लढाई आपल्याला करायची आहे ती खरी महत्वाची लढाई आहे. उत्तर प्रदेश मधल्या धनगर समाजाला दाखला दिला पण तिथं चळवळी तयार झाले नव्हते. आज नेतृत्व कुणी करायचं तिथं प्रश्न निर्माण झालाय. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अखेरच्या लढ्यातनं या महाराष्ट्रातनं 100 पोरं तयार झाले चांगली हाडाची. आज आम्ही डोळ्यानं बघतोय. आम्हाला रोज फोन येत आहेत, मला इथं आमदारकीचं निवडणूक लढायची आहे. हे या चळवळीचं यश आहे. जो ग्रामपंचायत निवडणूक लढवायला घाबरत होता ते म्हणतोय मी आमदारकी लढायची आहे. हे या चळवळीचं यश आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, गावगाड्याच्या राजकारणामध्ये पैसे घालवू नका. सरपंच, सोसायटी, दूध संघाची मी काय नाही, काय त्यात पैसे अजिबात घालवू नका. त्या ग्रामसेवकाची, सरपंचाची प्रत्येक ग्रामपंचायत भांडणं चालू आहेत का? ते म्हणते मी लय खर्च केलाय, ग्रामसेवक म्हणते काढता येत नाही. दोघांची भांडणं 5 वर्ष भांडणं. ते ग्रामसेवक सगळे पिशवीत ग्रामपंचायत घालतायत, पळतंय हिकड तिकडं, हिकड तिकडं, तिकड तिकडं. ती चेक वर सही करत नाही. ती म्हणते कर, ती म्हणते करत नाही. ते म्हणतो ऑफिस खर्च टाकी. अरे 1 कोटी टाकायचं का ऑफिस खर्च? किती टाकायचा? आणि दुश्मनी केवढी? भावाच्या विरुद्ध भाव, आईच्या विरुद्ध मुलगी, बापाच्या विरोधात पोरगा. राजकारण ग्रामपंचायतचं. त्यात आपली टकोरी फुटली, बंद करून टाका. आमदारकी आणि खासदारकी, बाकीच काही विशेष घ्यायचा नाही. काय खालचाल का? अधिकारच नाही ना. सभापती झाला, खुरप वाटायचा अधिकार नाही. तुम्ही जाऊन बघा पंचायत समितीमध्ये, काय पंचायत समिती सदस्याला अधिकार आहे? काहीच नाही. सरपंचाला अधिकार आहे, ती सभापतीपेक्षा टाईट वागतंय, तर सभापतीला अधिकार नाही. सत्तेच्या विकेंद्रीकरणामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अधिकार खाली दिले गावगाड्यामध्ये. आणि त्यामुळे या असल्या कुठल्या मी दूध संघावर गेलो, मी या कारखान्यावर गेलो, मला चहा पाजला, काय नाही याचं काय नाही. घरी चहा पी बाबा करून 1 लिटरभर. त्याच्यासाठी समाज तिथं जाऊन दिला बांधू नका. मला ह्यो बोलला मला त्यो बोलला, मला ह्याच्या खांद्यावर टाकून घरात फोटो लावले. फेकून द्या ना फोटो यायचं. कशाला घरामध्ये फोटो ठेवायचं? आज घरात गेल्यानंतर कुठल्या आमदाराचं, खासदाराचं, मंत्र्याचं फोटो असलो ना फेकून द्या. काय उपयोग नाही त्याचा. बापाचा नाहीचा फोटो लावायचं, ते रोज पाया पडा, काहीतरी आशीर्वाद मिळेल. कारण हे शास्त्र सांगतंय, मी सांगत नाही. शास्त्र काय सांगतं? जर घरामध्ये आपल्या गर्भवती महिला असेल, 9 महिने बाळ पोटामध्ये वाढतं. जो 9 महिने त्या गर्भावती प्रभाव होतो तो त्या आईच्या आचरणात असतो. घरात जर एखादा दारू पिऊन नवरा येऊन ताप देत असेल तर त्या गर्भावरती परिणाम होतो, ते दारूचा प्रभाव पडतो. त्या आईची जर एखादं रामायण वाचत असेल, महाभारत वाचत असेल तर तो प्रभाव पडतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पुढे रोज बघते, मुलगा जन्माला आला तर शिवाजी महाराजांसारखा, यशवंतराव होळकरांचा फोटो असलो यशवंतरावांसारखा, बाबासाहेबांचा फोटो घरात असला तर बाबासाहेबांसारखा, जिजामातेचा फोटो घरामध्ये असला, मुलगी जन्माला आली तर जिजामातेसारखी, तो प्रभाव पडतो. आणि तुम्ही जर फोटो लावला, तुम्ही आता पुन्हा कुणाचं लावले, तुम्ही आता दत्तकला असताल. तुम्ही जर ते घरात फोटो असलो अवलाद 100% त्यात अजिबात फरक पडत नाही. तुम्ही मला सांगा परत. त्यामुळे इथून गेल्यानंतर बिरुदेवाचा फोटो लावा, बापूबाईचा फोटो लावा, शिवाजी महाराजांचा, बाबासाहेबांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाईंचा, अहिल्यादेवींचा, अण्णाभाऊ साठेंचा, नरवीर राजा उमाजी नायकांचा फोटो लावा.
हे सगळं पोटात का नाही, रात्री हे विसर्जित करा, नदी जवळ आहे तुम्हाला, काय उपयोग नाही याचा. हे आपल्याला काही देत नसतात, तुम्ही उगाच मागत बसू नका. या जगात काय मागून मिळत नाही. तुम्ही कोल्हापूरमध्ये रेल्वे स्टेशनवरती गेला, कोणाला 200 रुपये दिले, असं कोण आहे का बेकार्याला? बोट वर करत किती देता? 5 रुपये. किती देता? मागून भीक मिळतोय, मागून अधिकार मिळत नाही मित्रांनो. आणि आपण सरकारकडे काही मागत नाही, आपला अधिकार आहे. मानगुटी बसून घ्यायचा आहे, मानगुटीवर सरकारच्या, त्यासाठी तुम्ही तयार राहा. बघा तुम्ही राजकारण या 5-10 वर्षात राज्यात काय होतंय, तुम्ही नुसतं बघत राहा, आम्ही करत राहू. धनगरांचा विश्वासघात करणार नाही एवढंच या बिरुदेवाच्या मंदिरात सांगतो तुम्हाला. आमच्या विचारणारी लयत आपल्यात. आमचं कधी बंद पडतंय, अशी टपून आपल्यातली काही माणसं बसलेत, पण बंद पडत नाही. कशाला बंद पडत? आम्ही काही उचापत्या करतच नाही ना, कशाला बंद पडल आमचं? पण ही बंद पडलं पाहिजे ह्यासाठी एक यंत्रणा लावणारी एक मोठी टोळी आहे, पण त्यांना जुळना. समाज जागा झालाय, आमच्यामुळं नाही, तुमच्यामुळं समाज जागा झालाय. त्यामुळे हे सगळं जुळना. सरकार सुद्धा बघतंय ह्यात काय फूट पडते का उत्तमराव माझ्यात. अरे उत्तमराव आणि मी फक्त शरीर वेगळं आहे, आमचं दोघांचं मन एक आहे. माणूस फुटतो कधी? एकतर पैसा, एकतर सत्ता. काहीच नकोय ना आम्हाला. एका बाजूला 20 आमदार चालले, एका बाजूला उत्तमराव गोपीचंद चालले. 500 लोक फोडणं आली तर 400 नमस्कार आम्हा दोघाला घालते, 100. मग आमदार होऊन काय करणार आहे? काय दिवं लावणार आहे आमदार होऊन? काय अधिकारच नाही ना. मंत्री झालं तर काय करू शकतो? इथे 5-10 लाख रुपये, 20 लाख रुपये देऊ शकतो. काय करणार? घटनेमध्ये ते अधिकार नाहीत मित्रांनो. म्हणून ब्रॉड विचार ठेवा, मोठा विचार ठेवा. सर्टिफिकेट दिल्यानंतर जे राज्यामध्ये घडतंय ते कशानंच घडत नाही. म्हणून सर्टिफिकेट आपल्याला महत्वाचं आहे. आणि ती लढाई जी उभा केलेली आहे ती कागदोपत्री ठोस पुराव्यावरती उभा केली आहे. सरकार निरुत्तर आहे. एक सुद्धा सरकारचा मंत्री या विषयावरती अर्धा तास स्पष्ट चर्चा करू शकत नाही, कारण त्याला प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे. आणि तेच धनगड नावाचं जे भूत उभा केलाय, या राज्यामध्ये आंदोलन अनेक झाले, आम्ही बी करायचो, आम्ही बी घोषणा द्यायचो, धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण आरक्षण कसं मिळू शकतं हे आम्ही समाजाला सांगितलं आणि तेच आम्ही सरकारला सांगितलं. म्हणून आज राज्य उभा राहिलाय. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण आणि मुंबई. पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तळ्यातनं मुंबईकडे चालत निघायचं आहे. कोण कोण येणार कार्यक्रमाला? नक्की या, नक्की. मुंबईमध्ये ज्या दिवशी आपण घुसू, महाडमधनं चालत येताना घोडे घेऊन या, बकरे घेऊन या, कुत्रे घेऊन या, जे तुमच्यात असेल ते घेऊन या. आणि मुंबईमध्ये ज्या दिवशी आपण घुसू ना, अख्खा देश डोळं लावून बसला पाहिजे. मुंबईत काय घडणार? आझाद मैदानावरनं धनगराच्या पोराच्या हातामध्ये सर्टिफिकेट घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. चालतंय ना? तिथं 3 दगडाच्या चुलीवरती स्वयंपाक करायचा. आपण कुणाच घ्यायचं नाही. 10-20 हजार महिला आपण घेऊ बरोबर. त्या दगडावरती स्वयंपाक करायचा. मेंढराट करतो ना आपण, करतो का नाही? मुंबईमध्ये करू ना, तळ ठोकून राहायचं. सर्टिफिकेट हातात घेतल्याशिवाय जागा सोडायची नाही. बरोबर कौल कधी देतो? तसं आपण सरकारनं सर्टिफिकेट दिलं तरच जागा सोडायची. हे होऊ शकतं? तुम्ही म्हणू नका हे कसं होतं, काय होतं. होऊ शकतं, आपल्याला कळलंच नाही काय होऊ शकतं. आपण नुसतं ही आमदार लय मोठा आहे, खासदार लय मोठा आहे, मंत्री लय मोठा आहे, त्याचा लाल दिवा वाजवत आला का आपण इकडून तिकडून ढोल वाजवत पडायचं. कशाला ढोल वाजवायचा? अजिबात वाजवायचं नाही. कोणाच्या पुढं असं ढोल वाजवत बसायचं नाही. अरे आमची कला आहे, आमची ही परंपरा आहे. आणि ही परंपरा आमचं काय बाजार करण्यासाठी नाही. ज्या व्यवस्थेनं आजपर्यंत आपल्याला वापरून घेतलंय ना, त्या व्यवस्थेला झीड करायचं सुद्धा काम आपलं आहे, जबाबदारी आपली आहे. इथून पुढच्या काळामध्ये ठरवा, हे स्वाभिमानाला धक्का पोहोचल ते एकही काम करायचं नाही. मग आपलं राजकारण खड्ड्यात गेलं तर चालेल. जिथं आपल्या बापाला सन्मान मिळत नाही, जिथं आपल्या भावाला सन्मान मिळत नाही, जिथं आपल्या आईला सन्मान मिळत नाही, तिथं कुठंही थांबायचं नाही. म्हणजे गट असू दे, पक्ष असू दे, पार्ट्या असू दे, काय असू दे. आणि भाजप सोडलं, लोक म्हणत होते भाजप सोडतील का नाही. अरे याचं एवढं चांगलं संबंध आहे. अरे काय, समाजापेक्षा आम्हाला भाजप महत्वाचं नाही, समाज महत्वाचा आहे. म्हणून आम्ही पार्टीला लाट दिली आणि बाहेर आलो. तुम्ही बघताय भाजपच्या दारात सगळी माणसं बसली, हात येऊ का, हात येऊ का, हात घ्या, हात घ्या. आम्ही दोघं बाहेर आलो. कोण राज्यात आलं का बाहेर सांगा. हा, लोक पहिल्यांदा म्हणली ह्यांना मुख्यमंत्र्यांनी सोडलंय, परत म्हणली पवारांनी सोडल्या. काय एवढाचा बाजार काय कळलं ना आम्हाला. 8-8 दिवसाला नवीन पुंगळी सोडायची कोणतरी. अरे ह्यांना इलेक्ट्रॉनिक्स कोण देतोय, ह्यांना काय कार काय आता हेच सगळं चुकीचं झालंय.
इथून पुढच्या काळामध्ये सगळं वेगळं घडणार आहे. तुम्ही म्हणाला हे कसं काय घडायला लागलंय, ह्यांच्या मागं कोण आहे का? आमच्या मागं 100% आहे. कोण आहे? बिरोबाने माकोबा आहे, दुसरं कोणी आमच्या मागं नाही आहे. काय ह्याच्यापेक्षा मोठं कोण असतं? मानता का तुम्ही कोणाला बिरोबापेक्षा मोठं? मग बिरोबा असल्यावर काय कमी आहे सांगा ना? आपला भोळा बिरोबा आहे, काय कुठनं काय पण देऊ शकतो. काय चिंता करताय? म्हणून सर्टिफिकेट घ्यायची शपथ तुम्ही या बिरोबाच्या मंदिराच्या साक्षीनं घ्या. आणि जे तुम्ही ठरवाल हे महाराष्ट्रात घडणार आहे. जे तुम्ही ठरवाल. 2 कोटी लोक जोक नाही, 2 कोटी लोक, त्याचा कोणी व्यवस्थित वापर केला नाही. दुकानदारी मांडली, दुकानदारी. प्रत्येक मतदारसंघात जायचं 10 लाख घेऊन घरी जायचं. धनगरांना पण पाठणार उधळा, कुणालाही मतं द्या. 10 लाख हे धंदा आम्ही दोघं करत नाही कधी. अनेक लोक फोन करतात आम्हाला, तुम्हाला काय आंदोलनाला पाहिजे का? आम्ही कोणाचं बाहेरच्याच घेत नाही. आम्ही मेंढक्याकडे जाईल, त्याला सांगेल जेव्हा आम्हाला अडचण पडल, तू बोकाळ कापलंय ना, कातडं नुसतं आम्हाला दे, तरी आमचं हे आंदोलन मोठं होऊ शकतं. मला इथं बोकडं किती कापतात माहित नाहीत. आरेवाडीच्या बनात 50,000 एके दिवशी कापतात. 50,000 गुणुले 500 करा, हिशोब जमतो का? जी लोक आम्हाला टीका करतात का अरे तुमचं कसं होणार, अरे आम्ही सांगितलं की कातडं द्या, ट्रकाच्या ट्रका मिळतील की, पण ती वेळ येणार नाही, आल्यानंतर आपण बघू. त्यामुळे बाहेरच्या कोणाचं भिकाऱ्यांचं घ्यायची काही गरज नाही आपल्याला. ही काही लोक जी उठवतात ना वावड्या, भोगाच वावड्या आहेत. अरे एवढं काय धनगा काय मेलाय का या राज्यातला? प्रचंड ताकद आहे. तुम्ही फक्त ठरवा या राज्यामध्ये काय करायचं, तेच होऊ शकतं. 2019चं सरकार महाराष्ट्रातलं तुम्ही म्हणाल ते होऊ शकतं. कुठलं पाहिजे ते होऊ शकतं. तुम्ही फक्त मनात आणा. नाही हो माझा साहेब आहे, तो आजी बरोबर माझं काम केलंय, आजोवर काम केलंय म्हणला तर होणार नाही. तुम्ही सगळी सोडून द्यायची. त्यांनी जी गणवागणवी केल्या तुम्ही त्यांना सोडून द्यायचं ठरवलं, या राज्यात काही घडू शकतं. आज या बिरोबाच्या नगरीमध्ये तुम्ही सगळेजण आला. मी बिरोबाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो, देवा माझ्या महाराष्ट्रातल्या समाजाला एक प्रचंड ताकद दे, प्रचंड बुद्धी दे. आणि हे जे आरक्षणाचा अखेरचा लढा राज्यभर चालू आहे, या अखेरच्या लढ्याला प्रचंड ताकद मिळू दे. आणि राज्यामध्ये एवढी मोठी क्रांती पोरांच्या हातात